हरिनाम हरिनाम घडते आमचा विषय ठरला की एकादशी दिवशी पुढे तरी हरिनाम घडलं पाहिजे. पण अजून महाराजाला सहज आम्ही विचारलं, कांबळे साहेब म्हणलं तुम्ही काहीतरी आज घडलं पाहिजे तुमच्या आता एकादशी निमित्त. त्यांनी लगेच तयारी केली. अचानक असा आपला योग जमून आलेला आहे. त्या निमित्त आपण या ठिकाणी आपण घेतला संत तुकाराम महाराज 4 चरणाचा उजळलेले भाग्य. भाग्य कशाने उजळत असते? संत संगतीचे काही सांगू सुख मग निरंतर जागविती. या ठिकाणी काय होतंय? संत संगतीचे सुख, त्यामुळे आपल्याला भाग्य उजळतंय. भाग्य कसं उजळत असते? भाग्य उजळल्यानंतर आपल्या कशासाठी आपण एका ठिकाणी आलोय? आपलं पूर्वजन्मीचा ठेवा, पूर्वजन्मीचं सुपूर्द असतंय ते उजळण्यासाठी आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? आपण आलेलो आहे. तर या ठिकाणी आपलं धन्य आदमी संस्कार शिला आणि जेव्हा शील गेल्यानंतर आपलं काय होतंय? या ठिकाणी भाग्य उजळते. या ठिकाणी राजू महाराज खरे नशीब मोठं आहे. पण कशाला जायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही, काशीला जायची गरज नाही. या ठिकाणी सगळं मिळतंय. कशाला जाताय दूर तुमच्या घरीचं पंढरपूर. पंढरपूरला सुद्धा जायची काय गरज नाही. आपल्याजवळ आई वडिलांची सेवा केली तर कुठं सुद्धा काशीला जायची गरज नाही, कुठं सुद्धा गरज जायची नाही. कवले बाबांनी काय केलं? कवले बाबांनी काय केलं? आम्ही स्वाशे निमशे निमशे केली पंढरीची वारी, आत्मत विठ्ठल देती पंढरे. असं जर केलं तर काय गरज? कुठं सुद्धा जायची गरज नाही. आई वडिलांची सेवा करा. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका आणि माधवानंद सारखा आणि कवले बाबा सारखा जगात एवढाय. गुरु शिवाय काय सुद्धा नाही. म्हणून गुरु करा. गुरु कसं केला पाहिजे? पारखून प्याला पाहिजे. म्हणून तुम्ही काय करा? गुरु करा.